राहाता तालुक्यातल्या पिंपरी निर्मळ आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्यासाठी महाशिवरात्री उत्सव 2025चं भव्य आयोजन करण्यात आलं असून यंदाचं हे 12वं वर्ष होतं। महाशिवरात्री निमित्तानं सकाळी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज हरिभक्तपरायण योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांचे युवाच्य जाहीर हरिकीर्तन संपन्न झाले। यानंतर भाविकांसाठी फराळ प्रसाद आयोजित करण्यात आला होता। पिंपरी निर्मळ येथील अमृतेश्वर महादेव मंदिर, श्री भैरवनाथ भगवान, श्री गुरुदेव दत्त मंदिर प्रांगणामध्ये आयोजित या कार्यक्रमाला महिला भगिनींची मोठी उपस्थिती होती। याप्रसंगी हरिभक्तपरायण योगीराज महाराज गोसावी यांनी आपल्या जाहीर कीर्तनातून उपस्थितांना मार्गदर्शन करत महाशिवरात्रीचं महात्म्य सांगितलं। मंदिराचं एक बांधकाम सुरू आहे। मला सांगण्यात आलं की सुंदर असं बांधकाम सुरू आहे। आता मारुती रायाचा आणि महादेवाचा संबंध असा आहे की महादेवाचा 11वा रुद्र म्हणजे मारुती राय आहेत। रुद्र 11वा अवतार, नाथ महाराजांचा अभंग आहे। रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्न जाय, त्याचा महिमा वर्णू काय। अंगी शेंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला, कपिकुळाचे मंडन शरण एक। शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, तो जो महादेव आहे, तो जो शंकर आहे, तो भोळा आहे। अनेक जणांनी त्याचं त्या भोळेपणाचं वर्णन करून ठेवलेलं आहे। त्याच्या संबंधानं अनेक कथा आपल्याला श्रवण करायला मिळतात, म्हणून आपण त्याचा स्वभाव जाणू शकतो की तो भोळा आहे। विचित्र रामायणामध्ये कथा आली आहे। पार्वती मातेनं भगवान शंकराला सांगितलं, म्हणजे देवा, आपण दोघं नवरा बायको आहोत, आपला संसार आहे, मात्र हा सगळा संसार उघड्यावर आहे। या हिमालयामध्ये थंडी सहन करत बसावं लागतं, एखादं घर बांधा आपल्याला। आता अशा प्रकारच्या अनेक कथा वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आलेल्या आहेत। याच्या सत्यासत्यतेचा विचार आपल्याला करता येणार नाही, कारण आपली तेवढी पात्रता नसते। मात्र ज्या ज्या ठिकाणी अधिकृत ग्रंथाच्या माध्यमातून जर का असं काही वर्णन आलेलं असेल तर हे कधी ना कधीतरी घडलेलं हे मान्य करावं लागतं। एखादं घर बांधा ना आपल्याला, भगवंतानं सांगितलं म्हणजे गरज नाही आपल्याला घराची। मी दिगंबर आहे, दिक हेच माझ्यासाठी अंबर आहे, वस्त्र आहे। हे गगन म्हणजे माझ्यासाठी घर आहे। मात्र तुझी जर काही इच्छा असेल तर बांधू म्हणजे काय हरकत नाही। विश्वकर्म्याला बोलवलं आणि सांगितलं, या हिमालयामध्ये जसा मला एकांत प्राप्त आहे तसा एकांत जिथे मला प्राप्त होईल अशा ठिकाणी एक चांगलं घर बांध म्हणले माझ्यासाठी। विश्वकर्म्यांनी एक बेट शोधलं आणि त्या बेटावरती पूर्ण सोन्याची नगरी उभी केली महादेवाच्यासाठी। मोठा राजवाडा बांधला आणि सांगितलं, म्हणले देवा तयार आहे, आपलं भविष्य सुरक्षित हातामध्ये आहे, याच्याबद्दल बिलकुल तुम्ही काळजी करू नका। ही सगळी मुलं हा कार्यक्रम तर चालूच ठेवतील, पण या परिसरातला अध्यात्म टिकवण्याची जिम्मेदारी त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे। आणि विद्यार्थी मुलांना सुद्धा मी सांगतो की फक्त महाशिवरात्रीच्या एका दिवसापुरतं आपण अध्यात्माशी बांधून स्वतःला घेऊ नका। मी आपल्याला मुद्दाम सांगतो, मी पाहतोय आल्यापासून मी पाहतोय खूप धडपण आहे। आता आपण आजच्या दिवसाची समाजाचं चिंतन करून समाजासाठी ही सेवा करत आहात, मात्र वैयक्तिक आपला देखील प्रत्येकाने विचार करावा, कारण परमार्थामध्ये माणसानं स्वतःचा विचार करावा। व्यवहारात सार्वजनिक विचार निश्चित पाहिजे, पण परमार्थामध्ये स्वतःचा विचार करावा। मी कोण आहे, मी काय करत आहे, मी काय करायला हवं, मी काय करायला नको, याचं चिंतन प्रत्येकानं करणं अपेक्षित आहे। त्यामुळे बघा, आधी छोट्या छोट्या गोष्टीतून आपली जी शिस्त आहे ती आपण दाखवत आहात। या परिसरातला हा एक अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम म्हणून लोकांपर्यंत पोहोचलेलाच आहे, मात्र अजूनही ही शिस्त वाढत जावी, अजून आपल्याला या संबंधानं काय करता येईल याचं चिंतन व्हावं, आणि हे करत असताना ज्येष्ठांचं मार्गदर्शन आपण घ्यावंच अशी आपल्याला प्रार्थना करतो आपल्या गावामध्ये। दरम्यान जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग एकदिवसीय दर्शन यात्रेचं देखील आयोजन करण्यात आलं असून या यात्रेनिमित्त सप्तशृंगी देवी दर्शन, दिंडोरी प्रधान श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर प्रकल्प आदी ठिकाणी दर्शनाचा लाभ मिळणार असून गुरुवार दिनांक 6/3/2025 रोजी पहाटे 5 वाजता प्रस्थान होणार आहे। यासाठी नाव नोंदणी करण्याचं आवाहन देखील या निमित्तानं करण्यात आलं आहे। पिंपरी निर्मळ तसेच ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज हे 12वे वर्ष आहे आणि या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन
ग्रामस्थांच्या वतीने तसेच तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले। त्याचप्रमाणे यानंतर महापराळाचा कार्यक्रम घेण्यात आला। तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या समितीच्या वतीने महिलांसाठी एक दिवसीय सहल आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपण सप्तशृंगीगड वनी तसेच स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी या ठिकाणी भेट देणार आहोत। त्याचप्रमाणे त्या दिवशी महिलांना चहा, नाश्ता, जेवण, संध्याकाळचे जेवण असं या कार्यक्रमाचं स्वरूप राहणार आहे। महाशिवरात्री उत्सव समिती 2025 आणि निर्मळ पिंपरी ग्रामस्थ यांच्या वतीने आज या ठिकाणी वर्ष 12वे महाशिवरात्री उत्सव या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आला। या निमित्ताने एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज आदरणीय योगीराज महाराज यांचं या ठिकाणी 16वे कालाचं कीर्तन झालं। त्याचबरोबर त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। महाशिवरात्री उत्सव समिती 2025 यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी 8 मार्च नंतर जी काही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 11 मार्च रोजी महिलांसाठी सुंदर असे सहलीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा हीच नम्र विनंती। दरम्यान या कार्यक्रमासाठी आयोजक निखिल निर्मळ, अभिजित निर्मळ, कैलास निर्मळ, गणेश निर्मळ, आशिष निर्मळ, रमाकांत पवार, सूरज घोरपडे, चैतन्य निर्मळ, सिद्धार्थ निर्मळ, रवी घोरपडे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। ईस्टर्न मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, राहता।